कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्वतःच्या घरात चोर पावलांनी काय येतेस? अगं ते सगळे झोपले असतील म्हणून। तू नाही झोपली? नात बाहेर असताना आजीला झोप लागल। आई आणि दिव्या ते झोपलेत की, पण तू कुठं होतीस काय? मी अगं ते काय ते गॅरेज मध्ये एवढा लोड होता सांगू, आणि हा आणि ते आईने बँकेतनं पैसे काढून आणायला सांगितले होते ना, ते हे घे पैसे। माझ्या नजरेला नजर देऊन सांग, आज दिसभर गॅरेज मध्ये होतीस तू? हो अगं तेच तर सांगते की अगं 4 गाड्या येऊन पडल्या होत्या, डोकं वर काढायला जागा नव्हती। मी म्हणलं माझ्या नजरेला नजर देऊन मला सांग की आज तू दिसभर गॅरेज मध्ये होतीस? जाऊ दे ग, मला सांग तू जेवलीस का? माझं लेकरू बाहेर उपाशी असताना माझ्या घशाखाली घास उतरल? काय खाल्लंस? अगं मी जेवले तिकडेच। तुला तो स्टेपनी माहिती आहे ना आपला, तो कमाल बिर्याणी बनवतो ना, तर त्याने बिर्याणी दिली होती मला। तू माहितीये ना मी कशी आहे, तू जेवून घे, मी जरा आलेच। हा शिवा, लेकरा तुला खोटं बी नाही बोलता येत ग? जी मला एक सांग, पप्पांनी दिलेला शब्द मी पाळते ना? मी कुठे चुकत नाहीये ना? तुझं काय बी चुकत नाहीये। माझा कैलासाला जेवढा तुझ्यावर विश्वास होता का नाही, तेवढा कुणावर बी नाही। शिवा, तुझ्यात मला माझा कैलास दिसतो ग। प्रत्येकाच्या येळेला धावणारा, प्रत्येकाला मदत करणारा माझा कैलास मला तुझ्यात दिसतो। पण आईला नाही आवडत माझं वागणं। या बघ शिवा, आईला जरी तुझं वागणं आवडत नसलं ना, तरी तिचं तुझ्यावर प्रेम आहे ग। घालून पाडून बोलली तरी तिला तुझी काळजी वाटते, आणि किती बी आपल्या लेकराला आई बोलली ना, तरी तिच्यावरच प्रेम कमी होत नसतंय ग। तिला माहिती आहे की कैलास गेल्यानंतर आम्ही जे काय जगतोय, जे काय खातोय पितोय, ते लेकरा समत तुझ्यामुळं ग। हे समत वंदीला माहित आहे। आणि हे बघ, माझा कैलास अचानक गेला खरा, पण त्याचा जीव नाही अडकला कशात। कारण त्याला माहित होत की माझी शिवा समत नीट करणार। नको काळजी करूस तू। मॅडम, आम्हाला पेपर द्यायचा आहे। अहो माहितीये, पण काय झालंय?
आज मॅडमनी बी पोरांबरोबर स्वतःला शिक्षा दिली वाटतं. मॅडम आणि पोरं दोघं पण बाहेर. ए शिवा, आम्हाला आत जाता येत नाहीये. इथले गुंड दारू पिऊन आत पडले आणि त्यांना बाहेर जायला सांगितलं तर ते दादागिरी करतायत. शिवा, आमची परीक्षा आहे, आम्हाला पेपर द्यायचा आहे. हो अहो मॅडम, पण पोलिसांना बोलवायचं ना. अहो पोलिसांना बोलवलंय, पण त्यांना बोलून काही उपयोगच नाहीये. 1 मिनिट. कुठल्याही ताकदीपेक्षा ही ताकद खूप मोठी आहे आणि ही ताकद आहे म्हणून सगळे. मॅडम, पेपर कितीचा आहे? 11चा पेपर आहे. आणि किती वेळ आहे? फक्त अर्धा तास बाकी. टेन्शन नाही, तुमचा पेपर वेळेत सुरू होणार आणि हे गुंड फेल होणार. थांब शिवा, आपण ना आज जाऊ, सगळ्यांना बाहेर काढू आणि ना एकत्र धुलाई करू. हा, सगळ्यांनी यायची गरज नाहीये. डिपर सायलेन्सर, चला चल चिंगी. आता आतमध्ये ना फुल राडा होणार आहे. शिवाय काय काला असं धुंड काढणार ना. हा मॅडम, सॉरी बर का, पण तुमच्या शाळेचं जरा नुकसान होईल. कारण सगळं धडान धुडून धडा. हा, आणि किती आवाज झाला तरी लक्ष द्यायचं नाही. घाला कानात बोट. हा, कोण आहे रे तो? तो नाही, ती शिवा. शिवा, आणि तू इथं शाळेत? इथं का गाडी रिपेअर करायला आलीस का? तुमची डोकी रिपेअर करायला आली आहे. ए शिवा, तू तुझ्या गाड्या रिपेअर कर. आमच्या नादाला लागलीस ना तर कायमचा डॅमेज करून टाकीन तुला. कळेल ना ते कोण डॅमेज होतंय की कोण हॉस्पिटल मध्ये जातंय ते सगळं कळेल. अरे तू काय आम्हाला हॉस्पिटलला पाठवणार? एक कानपडात दिली तर तू जागेवर गार होशील. तेच म्हणते हेकण्या, कोण गार पडेल आणि कोणाला कापरं भरेल ना ते कळेल. ए ही अशी ऐकणार नाही. हिच्यात तर आता केसाला धक्का तर कपाळी बुक्का. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.